का प्रश्न मुख्यमंत्र्यांच्याकडून कसा सोडून घ्यावा या बाबतीत एक उत्सुकता लागली मला. काय स्किल वापरलं तुम्ही या समाजाला, जो वंचित समाज होता आणि शेकडो हजारो वर्ष डोंगरदऱ्यामध्ये राहणारा समाज आहे, त्याला अतिशय अल्प वेळेमध्ये योग्य पद्धतीने तुम्ही न्याय कसा मिळवून दिला? खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माहिती आहे की रामोशी समाज जर शब्द दिला तर तो शब्द पाळतो आणि ती त्यांनाही देवेंद्रजींना माहिती होतं. आपण आझाद मैदानावरती हजारोच्या संख्येने मोर्चा केला अधिवेशन काळामध्ये आणि शिष्टमंडळाची मिटिंग लागल्यानंतर. त्या ठिकाणी अनेक ज्या मागण्या आपल्या आज पूर्ण झालेल्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या आणि त्या मागण्या मांडल्यानंतर त्या ठिकाणी मी एवढंच सांगितलं की भाऊ, ह्या जर मागण्या आमच्या पूर्ण झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडे तुम्हाला देण्याकरता काय नाही, पण एक शब्द आम्ही देतो की त्या भंडाऱ्याची शपथ वाहून त्या ठिकाणी आपण सांगितलं की भाऊ, ह्या जर सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या तर ह्या महाराष्ट्रातला रामोशी बेडर समाज आपल्या एक मुखाने मागे राहील, कारण आम्ही इमानदार आहे, आमची इमानदार जात आहे आणि इमानदारीने आपल्या पाठीमागे राहील, आमचा हा शब्द आहे. त्या ठिकाणी मी खाली बसलो आणि भाऊ त्या ठिकाणी सीएम मुख्यमंत्री होते. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की नाना, मीही ब्राह्मण आहे, मीही शब्द देतो तुला की याच्यामध्ये जे 70 वर्ष जयंतीला लागलं ते जयंती 7 दिवसामध्ये मी तुला JR काढून देतो, सरकारी जयंती साजरी करून देतो. आणि खऱ्या अर्थानं आपण 7 दिवसाच्या आतमध्ये सरकारी जयंती साजरी केली. ज्या ज्या मागण्या आपण मांडल्या होत्या त्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण इमानदारीने महाराष्ट्रात आज पाहताय की पाठीमागचं खासदारकीचं इलेक्शन असेल, आमदारकीचं इलेक्शन असेल, एकही आमच्या महाराष्ट्रातला आमचा नेता कोणत्या स्टेजवर दिसला नाही, एकही आमचा कार्यकर्ता कोणत्या दुसऱ्या स्टेजवर दिसला नाही. भारतीय जनता पार्टी व महायुतीचं त्या ठिकाणी सरकार येण्याकरता 53 मतदारसंघामध्ये आम्ही काम केलं आणि ताकदीने 48 आमदार त्या ठिकाणी निवडून आणले आणि म्हणून त्या ठिकाणी एक विश्वास निर्माण देवेंद्रजींचा, देवाभाऊचा आमच्यावरती झाला. आणि त्या ठिकाणी आपण पाहत आहे की एक ठिकाणी जर जायचं म्हणलं तर त्यांना वेळ देता येत नाही, पण रामोशी बेडर समाजावरती एवढं प्रेम भाऊंचं आहे की त्या ठिकाणी परवा जे आले 6वी वेळ त्या ठिकाणी, म्हणजे 6 वेळ सलग 6 वेळा त्या ठिकाणी मुख्यमंत्री आपल्या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिले आणि तो कार्यक्रमामध्ये आल्यानंतर ते एवढा मोठा मॉप आणि एवढी म्हणजे ऊर्जा लोकांमध्ये आणि आपल्याबाबत लोकांमध्ये असणारं प्रेम पाहून अतिशय बावरून गेले. आणि त्या ठिकाणी 1 तास आपल्याला देणार जो प्रोटोकॉलने दिला होता, मिनिट टू मिनिट त्यांचा सीएमचा कार्यक्रम असतो, हेलिकॉप्टर मधून उतरल्यावर किती मिनिटांनी तिथे येणार, काय होणार, तर त्या ठिकाणी आपल्याला 54 मिनिटं दिली. त्या ठिकाणी 2 तास 10 मिनिटं ते प्रोटोकॉल तोडून त्या ठिकाणी थांबले. एवढं मोठं प्रेम त्या माणसाचं आमच्यावरती आहे. फक्त एकच त्यांनी जाणलंय की रामोशी समाज हा इमानदार आहे आणि हा इमानदारीने माझ्याबरोबर अनेक वर्ष राहणार आहे. अतिशय वेगळी गोष्ट ऐतिहासिक घटना आपण या ठिकाणी बघितली की मुख्यमंत्री ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा न्याय नव्हे परंतु आद्य क्रांतीवीर जे आहेत त्यांचा एक वेगळा इतिहास जो इंग्रजांच्या काळापासून होता, तो इतिहास, खोटा इतिहास जो पुसण्याचं काम तुम्ही केलेलं आहे आणि जगामध्ये, पूर्ण जगामध्ये आद्य क्रांतीवीरांचं जे योग्य काम होतं ते पोहोचवण्याचं काम तुमच्या हातून घडलेलं आहे. मला वाटतं ही लढाई जी आहे ती सामाजिक लढाई होती, परंतु इथून पुढची लढाई तुमची राजकीय असेल का? नक्कीच राजकीय लढाई नक्कीच असणार, कारण त्याच्यामध्ये रामोशी समाजाने या ठिकाणी किती रामोशी समाज, तर आपण त्या ठिकाणी 70 लाख रामोशी समाज या ठिकाणी आहे. तर त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, ह्या वक्तीप्रमाणे ह्या विचाराप्रमाणे आपल्यालाही इथून पुढच्या काळामध्ये किमान आपले 3 आमदार पाहिजेत, 2 खासदार पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा जिल्हा परिषद सदस्य असावा, ग्रामपंचायत सदस्य असावा, याच्याकरता इथून पुढच्या काळामध्ये ताकदीने आम्ही काम करणार आहे. अतिशय उत्तम पद्धतीची मांडणी तुम्ही करताय, परंतु यासोबत एक जबाबदारी तुमच्यावरती येते. रामोशी समाजाचं नेतृत्व जे आहे, आज आपण बघितलं तर रामोशी समाजामध्ये खूप मोठा वंचित, शैक्षणिक वंचित घटक आहे, आर्थिक वंचित घटक आहे, किंवा या समाजाच्या एक प्रवाहाच्या वेगळ्या प्रवाह म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये न राहिल्यामुळे गुन्हेगारीचा सुद्धा शिक्का अलीकडच्या तरुण पिढीवरती आहे. हा शिक्का पुसण्यासाठी तुम्ही नेमकं कशा पद्धतीने वाटचाल करणार? नक्कीच तो सुद्धा शिक्का म्हणजे गेल्या याच्यामध्ये स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या आधी इंग्रजांना ज्यांनी त्रास दिला, ज्या ज्या जाती त्यांच्या विरोधात गेल्या, त्या सर्व जाती त्या सेटलमेंट कायदा काहीतरी हे होता त्याच्यामध्ये सर्व गुन्हेगारी कायद्यामध्ये त्या टाकल्या. आणि आता मला वाटतं मागल्या महिन्यामध्येच भारत सरकारने कायदा हे केला आणि त्या ठिकाणी गुन्हेगारी कायदा नील केलेला आहे. याच्यामध्ये खास करून एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की माझ्या समाजामध्ये फक्त शिक्षण कमी त्यामुळे गुन्हेगारी जादा, माझ्या समाजामध्ये
ताकद अंगावरती मुलांच्या, कारण ह्या लढवय्या समाज आहे, इतिहास आहे. आमचे पूर्वज जे होते ते ताकदवान होते, तीच प्रोडक्शन हे आत्ताचं आहे. ह्या प्रोडक्शन मध्ये कुठलंही कॉकटेल प्रोडक्शन झालेलं नाही, कारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की रामोशी अनेक जाती धर्मातले लोक, कुणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, कुणी मुस्लिम धर्म स्वीकारला. माझं चॅलेंज आहे महाराष्ट्रामध्ये, एक जरी व्यक्ती रामोशी बेडर बेरड समाजाचा कुणी धर्म जर स्वीकारला असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणित ती पैनारो, आपण त्या ठिकाणी आपल्या समाजातला एकही व्यक्ती दुसरा धर्म स्वीकारला नाही. म्हणून ह्या समाजाच्या अंगावरती ताकद आणि जे रामोशी आपण पाहताय त्या ठिकाणी रामोशी समाजामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण जी आहे ती याच्यामुळेच आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. आज पूर्ण महाराष्ट्राची जी जडणघडण झाली त्याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळानंतर ब्राह्मण्येतर आणि ब्राह्मण चळवळ असे दोन घटक होते जे पूर्वापार विचारसरणी आपल्या महाराष्ट्रामध्ये होते. त्याच्यामध्ये हा जो वाद होता ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरचा, तो तुमच्या माध्यमातूनच फक्त मिटलेला दिसतो. आज संविधानिक लोकशाहीमध्ये जे तुम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळं ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हे दोन विचारसरणी होत्या, त्याच्यामध्ये खूप मोठी दरीची विषमता निर्माण झाली होती बहुजनांची आणि ब्राह्मणांची. ती तुमच्या माध्यमातून देवाभाऊंच्या पर्यंत पोहोचल्यानंतर हा जो निर्णय झाला त्यानंतर मिटलेली दिसते. आज मला वाटतं एक जो संघर्ष आहे ह्या दोन विचारसरणीचा तो संपलेला आहे का? नाही, याच्यामध्ये आपल्याला खास करून एवढंच सांगतो की आम्हाला आमच्या बहुजनांना 18 पगड जातीला फक्त अंधारात ठेवलं की ब्राह्मणांनी तुमचा इतिहास गाडला, ब्राह्मणांनी तुमचा इतिहास त्या ठिकाणी समोर येऊन दिला नाही. पण आज इतिहासच मला सांगा की स्वातंत्र्य काळानंतर त्या ठिकाणी अनेक सरकार आली, काँग्रेस सरकार त्या ठिकाणी होतं, राष्ट्रवादी सरकार होतं, आमचा कुणी विचार केला नाही. शेवटी ब्राह्मणाला तुम्ही नावं ठेवत होता, त्याच ब्राह्मण समाजाच्या नेत्याने आदरणीय देवेंद्रजींनी त्यांच्या सरकारने या ठिकाणी आम्हाला मान सन्मान दिला, आमच्या राजांना मान सन्मान दिला, आमच्या महिलेला मान सन्मान दिला. आम्हाला आज खऱ्या अर्थानं माणसामध्ये ज्यांनी आणलं असेल तर ती फक्त देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी आहे. धन्यवाद. आपण प्रगती चळवळा या तुमच्या अतिशय वेगवान दौऱ्यातनं एक छोटीशी मुलाखत दिली आणि त्यामध्ये सविस्तर ज्या तुमच्या काय